सुरगाणा तालुक्यातील गुजरातच्या हद्दीवरील सुळे या गावामध्ये रॉनी स्क्रूवाला व जरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनतर्फे सोलर सिस्टम उभारून देण्यात आला आहे। गावातील 100 घरांमध्ये सोलर लाईट दिले आहेत। मागील 2.5 महिन्यांपूर्वी पथदीप सोलरवर चालू करण्यात आला आहे, त्यामुळे गाव कायम उजाळत राहणार आहे। सुरगाणा तालुक्यातील सुळे गावात पूर्वी फक्त 10 ते 12 घरांमध्ये विजेचं अधिकृत कनेक्शन होतं। 20 ते 25 कुटुंबांनी अनधिकृतपणे वीज पुरवठा घेतलेला होता। इतरांकडे वीज पुरवठाही नव्हता। ही समस्या बघून रॉनी स्क्रूवाला व जरीना स्क्रूवाला यांनी या गावाचा विकास करण्याचा विडा उचलला। त्यानुसार गावातील तरुणांना एकत्र करून त्यांना विकास प्रक्रिया समजून सांगण्यात आली। सुळे गावातील घरांची संख्या 101 होती। या प्रत्येक कुटुंबात सोलरसाठी 5,000 रुपये खर्च येणार होता। मात्र प्रत्येक कुटुंबांकडून फक्त लाभार्थी सहभाग म्हणून 50 रुपये घेण्यात आले। ही योजना 2023 मध्ये राबवण्यात आली। या योजनेमुळे प्रत्येक घरात कायमच उजेड पडायला लागल्यानं गृहिणींसह विद्यार्थ्यांची मोठी सोय यामुळे झालेली आहे। यानंतर मागील 3-4 महिन्यांपूर्वी स्वदेश फाउंडेशननं सुळे गावात 40 पथदीप बसवण्याची योजना आणली। एका पथदीपास साधारणपणे 15,000 रुपये खर्च होता। मात्र स्वदेश फाउंडेशनने प्रति कुटुंब सहभाग म्हणून 50 रुपये घेत फेब्रुवारी महिन्यात 40 पथदीप बसवून दिले। त्यामुळे सुळे गाव पूर्णपणे सोलरवर उजाळलं आहे। या दोन्ही सोलर योजनेमुळे प्रत्येक कुटुंबाची मासिक 200 रुपये बचत होत आहे। सुळे गाव सोलरवर येण्यासाठी स्वदेश फाउंडेशनच्या समन्वयक कल्पना महाले, दीपक गिरे, राजेंद्र गुंड, दीपक मोरे यांनी परिश्रम घेतलं। यासह गाव विकास समितीच्या पांडुरंग धूम, चंद्रकला धूम, विठ्ठल धूम, भीमा पडावी यांनी परिश्रम घेतलं। यापूर्वी आमच्या गावात लाईट नसल्यानं पूर्ण गावात रात्री अंधारातच राहावं लागायचं, परंतु ही बाब स्वदेश फाउंडेशननं बघितली आणि आमच्या गावात प्रत्येक गल्लीत सोलर पॅनल बसवून प्रकाशमय केल्यानं आम्ही गावातील ग्रामस्थ फाउंडेशनचे आभार मानतो, अशी भावना पांडुरंग धूम, पोलीस पाटील सुळे यांनी व्यक्त केली आहे। जनमतला न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट सुरगाणाहून।